खुलताबाद शहरासह तालुक्यात बघितले गेलं तर सध्या सध्या जे जनगणना मोहीम आहे, या मोहिमेला सुरुवात झालेली आहे. आणि आपण जर बघितलं तर कडक उन्हाळ्याचे दिवस आहे. या उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा कर्मचारी घराघरात जाऊन जी जनगणना आहे, ती जनगणनेची जी प्राथमिक माहिती आहे, ती माहिती जो अहवाल आहे, तो अहवाल देखील कलेक्ट करण्याचं काम करत आहे. आणि याच अनुषंगानं बघितलं गेलं तर खुलताबाद तालुक्याचे जे दंडाधिकारी आहे, तहसीलदार आहे गुट्टे सर, यांच्याकडून आपण या संपूर्ण जनगणनेची माहिती घेणार आहोत. सर नमस्कार. बघितलं गेलं तर जनगणनेला सुरुवात झालेली आहे आणि घरोघरी जे कर्मचारी आहे, शिक्षक आहे, ही माहिती कलेक्ट करण्यासाठी, गोळा करण्यासाठी जात आहे. यावर आपण काय सांगू? हो, आपल्याकडे खुलताबाद तालुक्यामध्ये 212 प्रगणक, ज्यालाच आपण इन्युमरेटर म्हणतो, त्यांच्या मार्फत ही जनगणनेला पहिल्या टप्प्याची सुरुवात झालेली आहे. भारताची ही पहिली डिजिटल जनगणना आहे आणि ही 2 टप्प्यात होणार आहे. फेज 1, फेज 2. फेज 1 हा कालपासून म्हणजे 16 मे ते 15 जून असा हा फेज 1 असणार आहे. त्याला आम्ही घरगणना म्हणतो किंवा आमच्या तांत्रिक भाषेमध्ये हाऊस लिस्टिंग ऑपरेशन म्हणतो. आणि फेज 2 हा मार्च 27 मध्ये होणार आहे. आता बघितलं गेलं तर कडक उन्हाळ्याचे दिवस आहे आणि या उन्हामध्ये प्रत्यक्ष घराघरात जाऊन जे माहिती संकलन करताना कुठल्या प्रकारच्या अडचणी आपल्याला येत आहेत? मुळात त्यांचं प्रशिक्षण घेत असताना प्रगणकांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत. शक्यतो तीव्र उन्हाची जी दुपारची वेळ आहे ती टाळून सकाळच्या वेळीच आपण गावात गेलं पाहिजे. आणि सकाळच्या वेळेचा असा फायदा होतो की जे काही कामावर जाणारी जी काही माणसं आहेत, शेतावर जाणारी जी काही माणसं आहेत, जे नागरिक आहेत, त्यांची घरगणना त्यांच्या कुटुंब प्रमुखाकडून करून घेणं सोपं पडतं. त्यामुळं त्यांना योग्य ती खबरदारी घेण्यासाठी प्रगणकांना ऑलरेडी आम्ही सूचना निर्गमित केलेल्या आहेत. एकीकडे बघितलं गेलं नागरिकांकडून जे जनगणनेला कशा प्रकारे प्रतिसाद मिळत आहे आणि कशा प्रकारे चांगलं सहकार्य नागरिकांकडून मिळत आहे? खुलताबाद तालुक्यातील नागरिकांचे खरं तर मी अभिनंदन व्यक्त करतो. कारण मला मागच्या 3 दिवसात आम्ही ज्यावेळेस पूर्वतयारी करून क्रमांक निश्चित करत होतो घरांचे, त्यावेळेस कुठल्याही प्रकारची कुठलीही अडचण आम्हाला आली नाही. आमच्याकडे असा कुठलाही सेन्सिटिव्ह एरिया पण नाही. त्यामुळे आमचं काम बऱ्यापैकी सगळं सुरळीत चालू आहे. सध्या 212 प्रगणकांचे सगळ्या लॉग इन आयडी आम्ही क्रिएट करून दिलेले आहेत आणि मोबाईल ॲप थ्रू, HLO ॲप थ्रू त्यांचं काम अतिशय सुरळीत चालू आहे. जनगणनेदरम्यान नागरिकांकडून कुठली महत्त्वाची माहिती घेतली जात आहे? जनगणनेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये नागरिकांची फक्त ही घरांची आणि सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती त्या कुटुंबाची एवढी बघितली जाते. त्यांच्या जातीविषयी अजून तरी कुठलाही ह्या पहिल्या फेजमध्ये कुठलाही प्रश्न नाही. एकूण 34 प्रश्न शासनाने निश्चित केलेले आहेत आणि त्या 34 प्रश्नातून त्यांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक पार्श्वभूमी त्या कुटुंबाची एवढी तपासली जाते. आता उन्हाचा विचार केला केला गेल्यानंतर बघितलं की जे कर्मचारी आहे, ते कर्मचारी घरोघरी फिरत आहे आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशासन कुठली प्रकारची उपाययोजना करण्यात आली? मी अगोदर सांगितल्याप्रमाणे त्यांना आम्ही एक किट दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांना योग्य ती खबरदारी घेण्यासाठी सांगितलेलं आहे. सकाळच्या वेळी जनगणना करण्यासाठी बी आपण त्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही सकाळच्या वेळी जा, जेणेकरून 7 ते 10 या वेळेमध्ये उन्हाची तीव्रता कमी असते आणि त्यावेळेस आपल्याला जनगणना केली तर तुमच्या हेल्थवर, आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही, आपण सूचना केलेली आहे. एक शेवटचा प्रश्न, नागरिकांना आपण काय आव्हान करणार? नागरिकांना मी एवढंच सांगू इच्छितो की हे एक राष्ट्रीय काम आहे आणि जनगणनेच्या दिलेल्या आपण माहितीद्वारे भारताच्या पुढच्या भविष्यासाठी जे प्लॅनिंग आहे, त्याच्यामध्ये त्या गावाची सदस्य संख्या निश्चित करणं असो, ग्रामपंचायतीची, त्या गावाचा फंड निश्चित करणं असो किंवा इतर सोयीसुविधा देणं असो, ह्याचा एक मूलभूत आधार ही जनगणना असते. आपण योग्य ती माहिती आमच्या प्रगणकांना पुरवावी आणि प्रगणक निश्चितच या उन्हाळ्यामध्ये या तीव्र जवळपास 43 ते 45 सेल्सिअस तापमानामध्ये खूप मेहनत घेत आहेत आणि तुमच्यासाठी घेत आहेत. तरी आपण योग्य ती सहकार्य करून आणि योग्य ती खरी माहिती देऊन आपण राष्ट्र निर्माण कार्यामध्ये सहकार्य करावे. नक्कीच होते खुलताबाद तालुक्याचे दंडाधिकारी तसे तहसीलदार गुट्टे सर यांनी देखील सांगितलेलं आहे. जनगणना करताना नागरिकांनी देखील प्रतिसाद चांगल्या प्रकारे देत आहे आणि यामध्ये बघितलं गेलं जे शिक्षकांकडून जी जनगणना करण्यात आली, कर्मचाऱ्यांकडून जी जनगणना करण्यात आहे, यांनी देखील काळजी घ्यायची आहे आणि सर्वच नागरिकांनी देखील जनगणना करताना सहकार्य करायचं असेल असं देखील आव्हान जे तहसीलदार यांच्याकडून करण्यात आलेलं आहे.
नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.